बाबाजी म्हणायचे की केवळ चलने में ही प्रगती नाही, दिशा भी देखनी जरुरी आहे। की मी ज्या मार्गाने चाललो आहे तो मार्ग बरोबर आहे का, मी ज्या मार्गाने चालत आहे तो मार्ग चुकीचा तर नाही ना, याची पदोपदी आपल्याला जाणीव सद्गुरूच्या कृपेने, या संतांच्या कृपेने, या संतांच्या सहवासाने होत असते। म्हणून वारंवार महात्मा सांगतात, वारंवार सत्संग करा की जेणेकरून मी ते मिळालेलं ज्ञान जे आहे त्या ज्ञानावर राहील आणि भानावर राहील। मिळालेलं ज्ञान जर नुसतं मी ऐकलं असेल महात्मांच्या मुखातून, किंबहुना ते समजून घेतलं नसेल, जाणून घेतलं नसेल, अंगसंग परमात्मा मला क्षणाक्षणाला जर आठवत नसेल, तर मी ज्ञानावर नाहीये, भानावर नाहीये असं म्हणायला काही हरकत नाही। सासंगजी सद्गुरूने आपल्याला ब्रह्मज्ञान देऊन सोडून दिलं नाहीये, तर आपल्याला पदरात घेतलं आणि वेळोवेळी आपल्याला त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात। वेळोवेळी आपल्याला सांगतायत की भक्ती कशी करावी, जीवनामध्ये किंवा समाजामध्ये वावरावं कसं। मधुर वाणी आणि नम्रता ह्याची सद्गुरू शिकवितो की आपल्याला समाजामध्ये बोलायचं कसं, चालायचं कसं हे सुद्धा आपल्याला शिकवतोय सद्गुरू। सद्गुरूने आपल्याला वैरदोषाच्या पाडून भिंती प्रेमाचे पूल बांधत जाऊ अशी शिकवण आपल्याला दिली सासंगजी। मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग आपण ते प्रेमाचे पूल बांधलेत का, आपण एकमेकांशी प्रेमाने वागतोय का, हा सुद्धा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे। सद्गुरू आपल्याला ते ज्ञान देऊन आपल्याला त्या पात्रतेचं बनवलं। कुठेतरी रस्त्याच्या दास नेहमी सांगत असतो, रस्त्याच्या कडेला कुठेतरी पडलो होतो, कोणी विचारत नव्हतं आपल्याला, लोक मार्ग बदलायचे, आपण समोरून आलो की दुसऱ्या गल्लीतून जायची किंवा दुसऱ्या आळीतून जायची। पण आता असं केलंय सद्गुरूनं, अगदी देवत्व प्राप्त करून दिलं, मला त्या पात्रतेचं बनवलं। बाहेर महात्मा म्हणतात की बाहेर जर एखाद्या ठिकाणी गेलो आणि मी जर एखाद्याला म्हणलो की माझ्या पाया पड, तुला 1 लाख रुपये देतो, ते म्हणत तुला 1,10,000 रुपये देतो, तू माझ्या पाया पड। पण सद्गुरूने आपल्याला या ठिकाणी बसवलं, त्या पात्रतेचं बनवलं। सासंगजी कृपा केली, आपल्यावर दया केली की कुठेतरी भटकत होतो। बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे की संतांना सद्गुरूला कळवळा आला आणि आपल्याला त्या समाजातून आपल्याला या ठिकाणी ओढून घेतलं, या दरबारामध्ये आणून बसवलं। नाहीतर कुठेतरी समाजामध्ये आपण फिरत होतो सासंगजी। पण एका ठिकाणी वाचण्यात आलं की सद्गुरू, आपण म्हणतो की आपण सद्गुरूला निवडलं, खरं तर सद्गुरूने आपल्याला निवडलं। की आपण सद्गुरूला निवडणारे कोण आहोत? एवढा मोठा समाज आहे आणि या समाजामध्ये वावरत असताना कोणता सद्गुरू खरा आहे, कोणता समर्थ आहे, कोणता आपल्याला ते मागून संतांना जे ज्ञान मिळालं ते ज्ञान आपल्याला, ते सत्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणारा खरा खरा सद्गुरू आहे हे ओळखणं खूप अवघड आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सद्गुरूने आपल्याला या ठिकाणी निवडलं आहे। की असं म्हणतात की शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच आपल्या शोध घेत असतो, गुरु शोध घेत येतो। आपण गुरुला निवडत नाहीये, तर गुरुच आपल्याला निवडतोय। आणि जोपर्यंत सद्गुरू मिळत नाही, जोपर्यंत गुरु मिळत नाही, तोपर्यंत हे जीवनाचं सार्थक होणार नाही। आता महात्मा म्हणाल्याप्रमाणे की हा 84 लाख योजनेचा फेरा जो आहे तो जर चुकवायचा असेल, हा भवसागर जर तारून जायचा असेल, तर आपल्याला जीवनामध्ये सद्गुरू येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हा समर्थ असा सद्गुरू जे शाश्वत सत्य असं ब्रह्मज्ञान आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन आलाय। किती भाग्याची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये तो परमात्मा आहे। नाहीतर आपण बघतोय समाजामध्ये किती वनवन भटकतात लोक, अगदी पायी चालतात, एवढ्या लांबून दुरून उन्हातानात। पण आपलं जे पंढरपूर आहे, आपला जो विठ्ठल आहे, हा आपल्या अंगसंग आहे। आपल्याला कुठे लांब जायची गरज नाहीये। उठलो की आपल्याला डोळे झाकले तरी हा परमात्मा दिसतो, उघडले तरी परमात्मा दिसतो। एवढं काही सोपं, आपल्याला एवढी सोपी भक्ती आपली करून टाकली सद्गुरूने। कृपा केली, दया आली सद्गुरूला, म्हणून ही गोष्ट किंवा आपल्याला या ठिकाणी आणून बसवलं सासंगजी। विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता ठाव नाही उरला, आजिन्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल। की जी लोक 15-15, 20-20 दिवस पायी चालून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, तो विठ्ठल आपल्या अंगसंग आहे, मागे आहे, पुढे आहे, सर्वत्र भरलेला विठ्ठल आहे। पण त्यासाठी तो पाहिलाय आपण, सद्गुरूने आपल्याला निवडलंय,
पण त्यासाठी संतांना शरण जाणं, संतांच्या सानिध्यामध्ये जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कुणातरी एका संतांच्या सानिध्यात आपण आलो म्हणून या ठिकाणी इथपर्यंत त्या संतांनी आणून बसवलं आपल्याला. मग त्या हरीला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांची संगत करणं गरजेचं आहे. संतांचा संग करणं गरजेचं आहे. एक अभंग आहे की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. की त्या हरीला जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांच्या सानिध्यात यावं लागेल, संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. आणि मग आपण त्या संगतीमध्ये आलो आणि म्हणून आपल्याला या सद्गुरूच्या कृपेने या निराकार ईश्वराची ओळख आपल्याला झाली. आणि हे भवबंधन जे आहे, भवबंधन, भव म्हणजे संसार, आणि या संसार सागरातून, या भवबंधनातून आपल्याला सद्गुरूने अगदी मोकळं करून टाकलं की आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका करून टाकली. तुटती भवाची बंधने, की हा संसार सागर जो आहे, हा 84 लाख योनीचा फेरा जो आहे, पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा मरणं, हा जो फेरा आहे याच्यातून आपली सुटका करून दिली. आणि हा संदेश जो आहे हा मानवाला दिला जातो, इतरत्र प्राण्याला दिला जात नाही. वेळोवेळी आपले संत महात्मा जाग करण्याचं काम करतात समाजाला, की वेळोवेळी या गल्लीतून त्या गल्लीत, आता बऱ्याचशा 4-5 संगत ह्या महात्म्याच्या घरी, त्या महात्म्याच्या घरी किंवा एखाद्या ग्राउंडमध्ये घेतल्या जातात. याचं कारण आहे की या समाजाला जे बुडणारा जन आहे, हा समाज जो आहे याला जाग करण्यासाठी हे संत महात्मा प्रयत्न करीत आहेत. की बाबा तुम्ही पण इथं येऊन बसा, की आम्ही जो परमात्मा पाहिलाय तो तुम्हाला सुद्धा पाहता येईल. जो साधू संतांनी पाहिलाय तुम्हाला सुद्धा एक तळमळ असते या ठिकाणी. आणि माणसाला संदेश दिलाय, एखाद्या जनावराला संदेश दिला जात नाही, एखाद्या प्राण्याला, पशु पक्ष्याला संदेश दिला जात नाही, ते मानवालाच दिला जातो. आणि माणूसच माणसासारखा वागायला तयार नाही. म्हणून वारंवार बाबाजी सुद्धा वारंवार सांगत असतात, कुछ भी बन मुबारक है लेकिन पहिले इंसान बन. की कुणीही बन, पोलीस, डॉक्टर बन, वकील बन, कुणी बन, पहिले इंसान बन. माणूस बनवण्याचं कार्य आज जगाच्या पाठीवर संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज करत आहेत. वेळोवेळी बाहेर सत्संग घेऊन, चौकामध्ये सत्संग घेऊन जाग करण्याचं काम करत आहे. एक तांदळाचा ट्रक भरून रस्त्याने चालला होता आणि त्या रस्त्याच्या जात असताना 4 गोण्या ट्रकमधून तांदळाच्या खाली पडल्या. आता त्या खाली पडल्या त्या ठिकाणी 4 मुंग्या आल्या. त्यांनी एक दाणा उचलला आणि निघून गेल्या आपल्या वारुळामध्ये. नंतर त्या ठिकाणी चिमण्या आल्या आणि चिमण्यांनी सुद्धा 2-2, 3-3 दाणे उचलले आणि आपल्या घरट्यामध्ये निघून गेले. नंतर त्या ठिकाणी 4 गायी आल्या, त्यांनी आपलं ओंजळ खाल्लं आणि निघून गेल्या. पण त्या ठिकाणी 4 माणसं आली आणि त्या माणसाने त्या गोण्या तर उचलल्या, घरी घेऊन गेले, पण ते ट्रक कुठं गेला हे शोधत होते. म्हणजे त्या जनावरांना, त्या प्राण्यांना सांगावं लागलं नाही की बाबा तुम्ही तुमचं खायपुरतं घ्या, निघून जा. पण माणूस असा एकमेव प्राणी आहे की ते उद्याची सोय करून ठेवतोय, परवाची सोय करून ठेवतो. 7 पिढ्याचं जरी जमवलं तरी 8व्या पिढीत त्याला चिंता असते. यासाठी संतांनी संदेश दिला आहे की बाबांनो जागा होय. प्राण्याला कळतंय की बाबा आजचा दिवस खाऊन घे, उद्याचा मी असेल का नसेल, उद्यासाठी नेऊन घरी काय करायचं. पण माणसाला कळत नाही की मी उद्या, माणूस 1 वर्षाचं 2 वर्षाचं असं साठवून ठेवतो. आता महात्मा म्हणाले की हे जीवन अगदी क्षणिक आहे, क्षणाचाही भरोसा नाही आहे. आणि मग हा क्षणाचा भरोसा नाही आहे, मग माणूस नुसतं साठवून ठेवतोय. उठल्यापासून तर झोपेपर्यंत त्याची धावपळ चालू असते. त्याला वेळच नाही म्हणतो, सत्संगला यायला वेळ नाही, भजन कीर्तन करायला वेळ नाही. अगदी सत्संगमध्ये जरी बसला तरी 2-4 वेळेस का व्हायला मोबाईलमध्ये पैल किंवा उठून मोबाईल उचले. एका उद्योगपतीचा एक सिद्धांत आहे, धीरूभाई अंबानी. तर धीरूभाई अंबानी दरवर्षी वर्षातून 7-8 दिवस भगवत कथा घरामध्ये ठेवतात. आणि घरामध्ये ठेवतात आणि 8 दिवस त्यांचा ती भगवत कथा जोपर्यंत चालू असते, 8 दिवस, तेवढ्या दिवस त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असतो. एकानं विचारलं त्यांच्या मित्रानं की बाबा तू एवढा मोठा माणूस आहे,
एवढा मोठा उद्योगपती आहे, तुला मोबाईल बंद करायला कसं काय जमतंय बाबा? तो म्हणे की आपण मोबाईल वापरतो आणि मोबाईलने चांगली सर्व्हिस 22 तास मोबाईलने चांगलं चालावं, 22 तास चांगली सर्व्हिस द्यावी म्हणून आपण काय करतो, 2 तास का होईना त्याला चार्जिंगला लावतो. तशाच प्रकारे ही सुद्धा गोष्ट अशीच आहे की मी 8 दिवस मोबाईल बंद करून हे भगवंताचं चिंतन करतो, मनन करतो, याच्यासाठी की उरलेले माझे वर्षाचे जे काही 357 दिवस आहे ते माझे सुखाने जावे, चांगली चार्जिंग व्हावी, याच्यासाठी मी स्विच ऑफ करून हे भगवंत कथा करतो. सासंगजी सांगण्याचा भावार्थ हा आहे की एवढा मोठा उद्योगपती माणूस 8 दिवस मोबाईल स्विच ऑफ करतो आणि माझ्यासारखा सत्संगमधून उठून मोबाईल कानाला लावून उठून जातो. सासंगजी एवढा मोठा जर माणूस एवढं समर्पण करत असेल तर त्याच्या तुलनेत आपण काहीच नाही आहोत. म्हणजे आपण सत्संगला किती किंमत देतोय, किंवा आपण 2 तास तरी स्थिर आहोत का, हा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. की माझा सद्गुरू आहे, माझा सद्गुरूवर आता महात्मा त्या दिवशी धीरजजी भोसले आले होते, विश्वासाबद्दल बोलले. मी आज वाचलं पेपरला की तो संतांच्या आपल्या वचनावरती, संतांच्या साहित्यावरती, संतांच्या वचनावरती आपला विश्वास असायला हवा. कारण माणसाला जीवनामध्ये पदोपदी विश्वासाची गरज असते. ज्यावेळेस एखादं मूल जन्माला येतं त्यावेळेस त्याला सांगितलं जातं की बाबा हे तुझे वडील आहे, ही तुझी आई आहे, हे तुझे काका आहे, मामा आहे, मावशी आहे, आणि त्या बालकाचा त्याच्यावर विश्वास बसतो. मूल थोडं मोठं झालं की मग ते मामा म्हणतं, आई म्हणतं, बाबा म्हणतं, पप्पा म्हणतं. का म्हणतं की त्याला विश्वास असतो की यांनी जे सांगितलं हे खरं आहे. एखादा पालक ज्यावेळेस शाळेमध्ये मुलाला नेऊन सोडतो त्यावेळेस त्या पालकाला विश्वास असतो की या ठिकाणी माझा मुलगा सुरक्षित आहे, माझा मुलगा या ठिकाणी मोठा होणार आहे, शिक्षण घेणार आहे. त्या शिक्षकावर त्यांचा भरोसा असतो. माणसाला पावलं पावली या विश्वासाची गरज असते. मग आपला सुद्धा सद्गुरूच्या वचनावरती, सद्गुरूच्या आदेश उपदेशावरती विश्वास असायला हवा. आपण मार्ग काढतो त्याच्यामध्ये. सद्गुरूचा आदेश जरी आला, नाही आपण आपल्या पद्धतीने ॲडजस्ट करतो, आपल्या सोयीने ॲडजस्ट करतो. सद्गुरूने हे दिलं नाही, ते दिलं नाही. विवेक शोकजी सुंदर सांगत असतात की बाबा मी नुसता माझ्या सोयीने लग्न छोटं जरी केलं, नाही सद्गुरूनेच आपल्याला सांगितलंय साधारण करायचंय, छोटं करायचंय, खर्च करायचा नाही, आणि मोठं जरी केलं तरी त्याच्या पद्धतीनेच तो घेतो. सत्संगाचे सांगायचं आहे की आपला सद्गुरूचे जो आदेश येतात, उपदेश येतात, त्या सद्गुरूच्या वाणीवरती, वचनावरती आपला विश्वास असायला हवा. जर विश्वासच नसेल तर आपली भक्ती कुठंतरी भरकटल्यासारखी होईल. कारण आदेशा उपदेशाला खूप महत्त्व आहे. आदेश उपदेशाचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण सद्गुरू, संगत, आता महात्मा म्हणाले की संगत आपली आई आहे. मग आईचं म्हणणं आपण ऐकलं पाहिजे. आणि ही जी या ठिकाणी हा दरबार जो आहे हा सत्याचे दरबार आहे, सत्याची उधळण करणारा हा दरबार आहे. आता वारीचे दिवस सुद्धा आहेत की म्हटलं जातं की वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. त्या संकटातून मुक्त करणारा, माणुसकीची मिशाल बनून आपल्याला माणूस बनण्याचं सांगणारा असा एकमेव पुरुष कोण असेल, महापुरुष कोण असेल, तो म्हणजे सद्गुरू आहे. आपल्याला त्या मार्गावर चालवण्याचं शिकत आहे. आपल्या हाताला धरून तिथपर्यंत आपला भवसागर तारून नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. एक अभंग आहे माऊलीचा की सरिता येऊन या चढती ब्रह्मगिरी, परी ज्ञानी न धरी जन्म काही. जळाला कापूर मागुला प्रगटे, परी ज्ञानी ना घडे जन्म काही. वारा वाघोरेची धरून कोंडवे, परी ज्ञानी ना शिवती जन्म काही. ज्ञानी ज्ञानेश्वर मिळवून या गेला, जिन्या मरण्यात आला वेगळाची. की ज्याप्रमाणे कापूर जळून खाक झाल्याच्या नंतर पुन्हा प्रकट होणार नाही, चंदनाला बाबलीची अवस्था प्राप्त होणार नाही, त्याचप्रमाणे या गोष्टी जेवढ्या वाऱ्याला कुंपण करून अडवता येणार नाही, या गोष्टी जशा अशक्य आहेत, या गोष्टी जशा अशक्य आहेत तेवढीच अशक्य आपली मुक्ती आहे. म्हणजे मुक्ती ही निश्चित आहे. ज्या संतांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि गुरुच्या आदेशा उपदेशाचे पालन केलं त्याची मुक्ती ही निश्चित आहे. या गोष्टी जरी अशक्य असत्या परंतु आपण आपली मुक्ती सद्गुरू आपल्या हाताला धरून आपल्याला तो भवसागर तारून नेणार आहे. आपल्याला त्या भवसागरातून पलीकडं नेण्याचं कार्य हा सद्गुरू करणार आहे. पण आपलं त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. गाडी देत असताना या थोडंसं वाचण्यात आलं दासच्या की एक नजर पुस्तक मासिक होतं. त्याच्यामध्ये माताजींनी बँगलोरमधले विचार सांगताना एक उदाहरण सांगितलं.
की एका नावेमध्ये एक कुटुंब चाललेलं असतं. वडील असतात, मुलं असतात, त्याची पत्नी असती. बरीच लांब पाण्यामध्ये नाव जाते आणि ती नाव डावलायला लागती वाऱ्याच्या लाटेने त्याने. तर सगळेजण घाबरतात, पण तो जो कुटुंब प्रमुख असतो तो अजिबात घाबरत नाही. त्याला काहीच वाटत नाही. त्याला त्या बाकीच्या लोकांनी विचारलं, सदस्यांनी घरातल्या, की तुम्हाला भीती वाटत नाही का? पत्नीनं विचारलं, भीती वाटत नाही का? तर त्यानं काय केलं, एक चाकू काढला तिथून आणि त्या पत्नीच्या गळ्यावर ठेवला. आता पत्नीच्या गळ्यावर ठेवल्याच्या नंतर पत्नीला घाबरायला पाहिजे नव्हतं. पत्नी घाबरली नाही. ती म्हणे, आता तू घाबरली का? ती म्हणे, नाही घाबरली. का बरं नाही घाबरली? तर मला माहिती तुम्ही मला मारू शकत नाही म्हणून. तुमचा माझ्या जीव आहे, तुमचं माझ्यावर प्रेम, तुम्ही मला कसं काय मारताल म्हणे? तुम्ही माझे पती आहात. त्या व्यक्तीचा सांगण्याचा भाव तोच होता की ज्याप्रमाणे मी तुला विश्वास होता की मी तुला मारू शकणार नाही, तू घाबरली नाही, तसाच माझा सद्गुरू बळकट आहे. माझा सद्गुरू सुद्धा मला काहीच होऊन देणार नाही, म्हणून मला भीती वाटत नाही. इतका विश्वास आपला सद्गुरूवर असला पाहिजे, सद्गुरूच्या वाणीवर असला पाहिजे, वचनावर असला पाहिजे. वेळोवेळी आपल्याला सद्गुरू जागा करत आहे. त्या वचनावर चालण्याचं, समाजामध्ये कसं वावरायचं हे सुद्धा सांगत आहे सत्संगी. दिव्य ज्ञान आपल्याला सद्गुरूने दिलं, ते ब्रह्माची ओळख करून दिली. किती भाग्याचे आहोत आपण, किती अंगसंग परमात्मा दाखवलाय आपल्याला. अगदी कुठंच जाण्याची गरज नाही, पूजा अर्चा करण्याची गरज नाही. जप तप अनुष्ठान कासया करावे, काहीच करायची गरज नाही आपल्याला. बुक्का नाही, हार नाही, हळदी कुंकू नाही, काहीच करायची गरज नाही. उठलं की आपल्याला भगवंत दिसतोय. अगदी सगळीकडे हा भरलेला हा परमात्मा अंगसंग आहे. इतकं सोपं आपल्याला करून टाकलं आणि शाश्वत असं ज्ञान आपल्याला दिलं. त्या ब्रह्माची ओळख आपल्याला करून दिली की जे साधू संतांना ज्ञान मिळालं. आता महात्मा सुद्धा म्हणाले, पूर्वीपासून हे चालत आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला देऊन इतकं मोठं कार्य केलं आहे. मग आपण सुद्धा सद्गुरूच्या कार्यामध्ये, आपण सद्गुरूच्या आदेश उपदेशाचं पालन करून सद्गुरूच्या कार्यामध्ये आपलंही काय योगदान आहे हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. सद्गुरूंनी माझ्यासाठी हे केलं नाही, तेच केलं नाही हे म्हणण्यापेक्षा मी सद्गुरूसाठी काय केलं, मी मिशनसाठी काय केलं, सत्संगसाठी काय केलं, हा मनात भाव येणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. की मी सुद्धा विचार केला पाहिजे. नाहीतर मी म्हणतोय की इतक्या दिवसापासून सत्संग करतोय, मला सद्गुरूने घरच दिलं नाही, छोट्याच घरात ठेवलंय, इतक्या दिवसापासून सत्संग करतोय, मला हेच नाही मिळालं, तेच नाही मिळालं, पण मी सद्गुरूसाठी काय केलं, सत्संगसाठी काय केलं हा विचार मी अजिबात करत नाही. विवेक श्लोकजी एक उदाहरण सांगायचे की एक मित्रामध्ये संवाद चालू होता आणि संवाद चालू असताना तो म्हणे की तुझ्या मागे जर वाघ लागला तर काय करशील तू? ते मी पळन. मी ते जर तुझ्या मागे वाघ पळत सुटला, तुझ्या मागेच पळाला तर ते मी आणखीन पळत जोरात. ते आणखीन जोरात वाघ जर पळाला तर ते मी झाडावर चढत. ते झाडावर जर आला वाघ तर ते मी थांबतात. तू नेमकं माझा मित्र आहे का त्या वाघाचा मित्र आहे? सासंगजी की मग आपण सुद्धा एखादा मनुष्य किंवा एखादा गावातला व्यक्ती म्हणत असणार, काय तुम्ही एवढ्या दिवसापासून सत्संग करताय, तुम्हाला तुमच्या सद्गुरूने काय दिलं? तर मग आपण विचार केला पाहिजे की बाबा माझा सद्गुरू आहे, माझा देव आहे, मला जसं ठेवीन तसं मी राहीन. आपण मग त्या समाजाच्या बाजूने आहे का आपल्या सद्गुरूच्या बाजूने आहे हा विचार आपण केला पाहिजे. अरे बाबा माझा सद्गुरू आहे, नाहीतरी आपल्याला तशी कमी काहीच नाही आहे. दया ते काम धेनू माय तयासी अप्राप्य काय आहे, आपल्याला कमी तर काहीच नाही आहे सत्संगाची. पण ज्या गोष्टी बाहेरच्या लोकांना कमी वाटतात, आता माऊली ज्ञानावर आहे ना, भक्ती करत होते, तो करवाय भक्ती करत होते, मग यांना काय धनसंपत्ती दिली का देवानी? नाही, त्यांच्या भक्तीमध्ये त्यांची अवस्था अशी करून टाकली, त्यांचं कल्याण केलं, त्यांचं कल्याण झालं, त्यांना देव दाखवला, त्यांचा जन्म मरणाचा फेरा वाचवला. मग त्यांना जर अध्यात्म करण्याने किंवा भक्ती करण्याने जर इस्टेट प्रॉपर्टी भेटत असती तर मग त्या संतांना मिळाली नसती का? पण ज्याप्रमाणे तो भाव मनामध्ये आणता आपण आपल्या पद्धतीने वारंवार सत्संग किंवा सतत सत्संग करणं किंवा इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देणं, या गोष्टी पाळून आपण आपल्याच तालामध्ये किंवा आपण आपल्याच भक्तीमध्ये तल्लीन होऊन राहायचं. समाज काही जरी म्हणत असेल तरी त्याच्याकडे आता साधू संतांना, कित्येक साधू संतांना सहन करावं लागलं. माऊली ज्ञानावर असतील, झोळीत माती टाकली, अंगावर शेण फेकून मारलं, पण ते भक्ती करत होते. पण आपल्याला तशी काहीच अडचण नाही आहे, आपल्याकडे सुविधा आहेत, आपल्याला कुणी एवढं
विरोध सुद्धा कोणी करत नाहीये. आता काल परवा येताना महात्मा सांगत होते की त्या ठिकाणी शिंदे महाराज आमचे, त्या ठिकाणी कुठं ते एक गाव आहे ते डोंगराच्या मध्ये दरीमध्ये, तिथं लोक पायी चालत येतात सत्संगला. पण आपल्याकडे तर गाड्या आहेत, सर्व सुविधा आहेत आपल्याकडं, मग तरी पण आपण जर सत्संगकडे येत नसू सत्संगाची, मग आपण भक्तीवर आहोत का, ज्ञानावर आहोत का, हाही विचार का व्हायला हवा सत्संगाची. पण तुम्हासारख्या मायबापांना दास काय सांगणार सत्संगाची. पण या ठिकाणी आता आमचे डॉक्टर म्हणाले की शिक्षक सत्संगाची या शिक्षक दिना दिवशी ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला तो रोल देतो, एक दिवसाचा शिक्षक बनण्याची संधी देतो, त्याप्रमाणे तुम्ही पण या ठिकाणी दासला ही संधी दिलेली आहे. तुम्हासारख्या साधू संतांना, ब्रह्मज्ञानी संतांना आणि अगदी तुम्ही अध्यात्मात मुरलेले संत आहात, तुम्हासारख्या साधू संतांना दास काय सांगणार सत्संगाची. दास तर त्या नुसतं बोलण्यामध्येच माहेर आहे, भक्तिदासची तर काहीच नाही. सत्संग तुमच्यासारखं समर्पण काहीच नाही आहे. रस्त्याच्या कडेला एखादा दगड असतो किलोमीटरचा, येताना आम्हाला पण लागला किलोमीटरचा दगड, लिहिलेलं होतं त्याच्यात सोनई 35 किलोमीटर. त्या दगडाला विचारलं एकानं, म्हणजे अरे सोनईचा आम्हाला सगळ्यांना सांगतोय 35 किलोमीटर 35 किलोमीटर, तू कधी सोनेला गेलाय का. ते नाही बाबा मला नाही जाता येत, माझं फक्त सांगायचं काम आहे सोनई 35 किलोमीटर. तसं जास्त नुसतं सांगायचं काम आहे की बाबा भक्ती करा, सत्संग करा, पण दासची मुळात काहीच पात्रता नाही आहे. तुम्हासारख्या साधू संतांसमोर बोलण्याची सुद्धा दासची पात्रता नाही आहे सत्संगाची. पण सद्गुरूच्या कृपेने ही संधी प्राप्त झाली सत्संगाची. अहो भाग्य आहे, या सद्गुरूचा दरबार लाभला आहे सत्संगाची. तुम्हासारख्या साधू संतांचं वारंवार दर्शन होत आहे सत्संगाची. आणि येतानीच आल्याबरोबर एक उणीव या ठिकाणी भासली सत्संगाची. आमच्या बाई दिसल्या नाही या ठिकाणी. खरोखर दास आपल्यात निराकार रूपाने बाई आहे त्या ठिकाणी, पण शरीर रूपाने आपल्याला सोडून गेले. आल्याबरोबर दासला आठवण झाली, कुठंतरी काहीतरी कमी असल्यासारखं दासला या ठिकाणी वाटलं सत्संगाची. या तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शनही दासला वारंवार होतं राहू. सत्संगी तुम्हासारखी संगत दासला घडत राहू, तुम्हासारखं समर्पण दासमध्ये सुद्धा यावं, तुम्हासारखी भक्ती करण्याची कला सुद्धा दासमध्ये यावी. दास नुसता बोलण्यापुरता आत्ता महात्मा म्हणाल्याप्रमाणे तर पोपटासारखं बोलू नये, तर भक्तीमध्ये सुद्धा काहीतरी कार्य, दासचं सुद्धा समर्पण, दासचं सुद्धा काहीतरी योगदान या मिशनमध्ये सत्संगमध्ये असावं. सत्संगाची कृपा करा, दया करा. तुम्हा सर्व साधू संतांना सद्गुरूकडे हीच अरदास आहे की ज्याप्रमाणे दास बोलत आहे त्याप्रमाणे दासची भक्ती हो. तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला वारंवार होत राहो. सत्संगाची अधिक दास घेणार नाही. बोलण्याच्या ओघातून काही उष्णित शब्द निघाला असेल दास कडून तर उदार अंतकरणाने क्षमा करा. सत्संगाची प्रेमाने बोला.